विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. निबंध लेखन हा एक अत्यंत महत्वाचा असा वाङ्मय प्रकार आहे. विशेषतः शालेय जीवनापासून या विषयाला प्रारंभ होतो. म्हणजे आपण प्राथमिक शाळेत असताना सुद्धा निबंध लेखन हा एक लेखन प्रकार आपणाला अभ्यासक्रमामध्ये असतो आणि तिथून पुढं प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला या निबंध लेखनाची ओळख होते. निबंध लेखन पुढे महाविद्यालयीन पातळीवरही अभ्यासक्रमामध्ये असतं आणि मुख्यतः ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्यामध्ये निबंध लेखनाचा अंतर्भाव केलेला असतो. केंद्रीय लोकसेवा आयोग, ज्याला आपण UPSC म्हणतो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, च्या मुख्य परीक्षेमध्ये निबंध लेखनाचा एक पेपरच असतो. 200 मार्कासाठी निबंध लेखन असतं. याशिवाय इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा उमेदवाराची विचार करण्याची शक्ती, तार्किकता, त्याचा व्यासंग, चौफेर आकलन अशा काही बाबींचं निरीक्षण करण्यासाठी म्हणून निबंध लेखनाचा एक प्रश्न समाविष्ट केलेला असतो. निबंध लेखन हा एक प्रकारे आपली विचारशक्ती आजमावण्याचा किंवा वेगवेगळ्या विषयाचं आपलं आकलन किती सखोल आहे हे तपासण्याचाच एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळं निबंध हा केवळ एक अभ्यासक्रमाचा किंवा परीक्षेपुरताच भाग असं न समजता आपल्या व्यक्तिमत्वाचं आकलन करण्याचा किंवा व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचा एक भाग म्हणून आपण निबंधाकडे पाहावं असं मला वाटतं. या दृष्टीने निबंध लेखन म्हणजे काय, निबंधाचं स्वरूप, निबंधाची वैशिष्ट्य, निबंध कसा लिहावा आणि निबंधाचे प्रकार कोणकोणते, या बाबी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. वैचारिक गद्य लेखन हा एक आधुनिक मराठीचा महत्वाचा वाङ्मय प्रकार आहे. ब्रिटिशांच्या अंमलानंतर आणि इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासाने मराठी अभ्यासकांना या वाङ्मय प्रकाराची ओळख झाली आणि हळूहळू हा वाङ्मय प्रकार आपल्या एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि अभ्यासाच्या वेगवेगळ्या पातळ्यावर रुजत गेलेला आपल्याला आढळून येतो. जे वैचारिक गद्य लेखन आहे त्याला मराठीमध्ये निबंध किंवा वैचारिक साहित्य असं म्हटलं जातं. ते एकूण मराठीतलं वैचारिक साहित्य आहे, ते सगळं निबंध या वाङ्मय प्रकारातून निर्माण झालेलं आहे. निबंध हा शब्द मुळामध्ये संस्कृत आहे. बंध या धातूला नि हा उपसर्ग लागून निबंध हा शब्द तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ आहे एकत्र मांडणे, कुठल्या तरी नियमाने बद्ध असे विचार, असा निबंध या शब्दाचा अर्थ आहे. निबंध या संस्कृत शब्दाचा धात्वार्थ गोवलेला विषय किंवा जी विषय गोवला आहे अशी रचना असा आहे. कोणताही विषय न्यायरीतीनं उद्घाटने किंवा यथाशक्ती जुळणी करून जे वर्णन करणे तो निबंध होय. अशी निबंधाची व्याख्या मराठी ज्ञान प्रसारक या नियतकालिकामध्ये 1863 साली केलेली आहे. मराठी भाषेचा नवा कोश या ग्रंथामध्ये काही एका गोष्टीवर बांधल्याप्रमाणे लिहिलेले जे व्याख्यान तो असं निबंध या वाङ्मय प्रकाराचं स्पष्टीकरण केलेलं आहे. इंग्रजीतील एस्से या शब्दावरून मराठीमध्ये निबंध हा शब्द आलेला आहे. फ्रेंच लेखक मॉन्तेन याने 1580 साली आपले काही स्फुटात्मक आत्मपर लेखन एस्सीस या नावानं प्रसिद्ध केले. ESSAIS एस्सीस या नावानं प्रसिद्ध केले आणि या लेखनाच्या प्रभावातून इंग्लंडमध्ये एस्से या लेखन प्रकाराचा जन्म झाला. इंग्रजीतील एस्से या शब्दाचा कोशातला अर्थ प्रासंगिक, एक तात्पुरता प्रारंभिक प्रयत्न असा आहे. म्हणजे या अर्थावरून निबंधाचं प्राथमिक स्वरूप कसं होतं याची आपल्याला माहिती होऊ शकते. मराठीमध्ये मात्र निबंध या शब्दाचा अर्थ इंग्रजीच्या एस्से या शब्दाच्या मूळ अर्थाच्या नेमका उलटा असा अर्थ आहे. आपल्याकडे मराठीमध्ये निबंध म्हणजे तर्क, अनुमान, प्रमाण आदींनी ज्याचं बंधन झालेलं आहे असं एक औपचारिक स्वरूपाचं लेखन म्हणजे निबंध असं आपण मानतो. आणि मराठीतला निबंध हा जो वाङ्मय प्रकार आहे तो इंग्रजीवरूनच निर्माण झालेला आहे. इंग्रजीतले सुरुवातीचे जे महत्वाचे निबंधकार होते बेकन, मेकॉले यासारख्यांच्या निबंधावरून मराठीमध्ये हा वाङ्मय प्रकार आला, रुजला आणि हळूहळू तो बहराला आला. निबंध हा एक प्रमाणशील, विस्ताराने मर्यादित असा एक गद्य लेखन प्रकार आहे. जेव्हा निबंध
प्रमाणाबाहेर मोठा होतो तेव्हा त्याला प्रबंध थेसिस असं म्हणतात. आपल्याकडं एम.फिल किंवा पी.एच.डी.चे संशोधन करणारे जे विद्यार्थी असतात, ते आपल्या संशोधनाच्या नंतर थेसिस किंवा प्रबंध सादर करतात. त्याचा विस्तार आणि आवाका खूप मोठा असतो म्हणून त्याला थेसिस असं म्हणतात. निबंधाचं स्वरूपानुसार सुद्धा 2 प्रकार पडतात. पहिल्या प्रकारामध्ये एक औपचारिक स्वरूपाचं, वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आणि बौद्धिकतेकडे झुकलेलं लेखन असतं. विशेषतः विद्वत सभेमध्ये वाचले जाणारे शोध निबंध, अभ्यासलेख, तसेच ऐतिहासिक, वैज्ञानिक, चरित्रात्मक, निरूपणात्मक अशा स्वरूपाचे लेख, वृत्तपत्रीय अग्रलेख, ग्रंथ परीक्षण, वाङ्मयीन चर्चा आणि अन्य विषयावरील लेख यांचा समावेश या पहिल्या औपचारिक स्वरूपाच्या निबंध लेखन प्रकारामध्ये होतो. त्याच्यामध्ये एक शिस्त असते. हे सगळं लेखन तर्क, अनुमान आणि प्रमाण यांनी बद्ध असतं. काळाच्या ओघामध्ये निबंध लेखनामध्ये सुद्धा सतत बदल होत गेलेले आहेत. निबंध लेखनाचा जो दुसरा प्रकार आहे, त्यामध्ये आत्मनिष्ठ, कल्पनाप्रधान, अनौपचारिक स्वरूपाचे निबंध म्हणतात आणि काही निबंधकारांचे निबंध या दोन्ही वर्गाच्या सीमारेषेवर असतात. आणखी एक बाब अशी की पहिल्या स्वरूपाचं जे औपचारिक स्वरूपाचे निबंधाचे प्रकार आहेत, ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असतं. परंतु शेवटी जो निबंध लिहिणारा व्यक्ती आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचं, त्याच्या अनुभवाचं, मांडण्याच्या शैलीचं काही एक प्रतिबिंब निबंध लेखनामध्ये पडलेलं दिसतं. निबंध लेखनाच्या लेखकाच्या प्रकृतीवर आणि त्याच्या शैलीवर निबंधाचं स्वरूप ठरत असतं. आता निबंध लेखनाचं प्रत्यक्षात स्वरूप कसं असतं आपण ते पाहूया. निबंध हा एक गद्य लेखन प्रकार आहे. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या गद्य साहित्य प्रकारामध्ये कथानकाला विशेष महत्व असतं, पण निबंधामध्ये विषयाला प्राधान्य असतं. निबंधाच्या विषयाला कोणत्याही प्रकारचे मापदंड असत नाहीत. एखादी सामान्यातले सामान्य घटनेपासून एखाद्या असामान्य स्वरूपाच्या विषयावर सुद्धा निबंध लिहिला जातो. निबंधाला शब्दाची मर्यादा असत नाही. साधारणतः शालेय विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी जे निबंध लिहितात ते 500 शब्दापासून 1000 शब्दापर्यंत निबंध असतात. परंतु त्याच्याही पुढे जाऊन 1000 शब्दापासून 3000 शब्दापर्यंत सुद्धा निबंध लिहिले जातात. 5000 शब्दापर्यंत निबंध असतात. त्यांना दीर्घ निबंध असं म्हणतात. आणि 1000 शब्दाच्या आत ज्या निबंधांची मर्यादा आहे त्यांना सामान्य निबंध असं म्हणतात. मुख्य विषयाला अनुसरून विचारांच्या क्रमबद्ध मांडणीला निबंधामध्ये अतिशय महत्व असतं. आता निबंधाचं लेखनाचं महत्व काय? व्यक्ती आपले विचार व्यक्त करण्यासाठी 2 साधनांचा अवलंब करते. एक म्हणजे मौखिक स्वरूपाचं आणि दुसरं लिखित स्वरूपाचं. मौखिक म्हणजे आपण आपले विचार आपल्या मुखावाटे, वाणीवाटे, तोंडी बोलून व्यक्त करतो. त्याला मौखिक आविष्कार असं म्हणतात. आणि आपले विचार लिहून व्यक्त करण्याच्या पद्धतीला, अक्षराच्या रूपात व्यक्त करण्याच्या पद्धतीला लिखित आविष्कार असं म्हटलं जातं. एखादी व्यक्ती हे दोन्ही आविष्कार किती सक्षमतेने, किती प्रभावीपणे वापरते यावर त्याचं यश अवलंबून असतं. एखाद्याकडं बोलण्याचं कौशल्य चांगलं असतं, या उलट एखाद्याकडं लिहिण्याचं कौशल्य चांगलं असतं. विशेषतः जी व्यक्ती लेखक, साहित्यिक म्हणून नावारूपाला आलेली असते, त्या व्यक्तीकडं लिहिण्याचं कौशल्य, लिखित आविष्कार कौशल्य चांगलं असतं. आणि ज्यांच्याकडं मौखिक आविष्कार कौशल्य आहे, अशी व्यक्ती वक्ता म्हणून नावारूपाला येते, कथाकथनकार म्हणून नावारूपाला येते. म्हणजे शेवटी लिखित आणि मौखिक आविष्कार कौशल्याच्या कोणत्या भागावर आपलं प्रभुत्व आहे त्याच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाचं आविष्करण अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे निबंध लेखनाद्वारे एखाद्या व्यक्तीच्या लेखन कौशल्याची सहज पडताळणी करता येते. निबंध लेखनाद्वारे व्यक्तीचं ज्ञान, अनुभव, विचार करण्याची पद्धत, मांडणीतील सूत्रबद्धता, तार्किकता, वस्तुनिष्ठता, एखाद्या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंचं त्याचं आकलन आहे का, निष्कर्ष काढण्याची पद्धत, मुद्दे मांडण्याची पद्धत, अशा अनेक बाबींचा पडताळा निबंध लेखनाद्वारे घेता येतो. त्यामुळं निबंध लेखन हे एखाद्या व्यक्तीच्या लेखन कौशल्याचा आरसा आहे असं म्हटलं जातं. इतकं निबंधाचं महत्व आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला
तर शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाबरोबरच स्पर्धा परीक्षामध्ये निबंध लेखन कौशल्य यश मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतं. सूत्रबद्ध पद्धतीने विचार करण्याची सवय आणि लेखनाचा सराव केला तर निबंध लेखन कौशल्य सहज विकसित होऊ शकतं. निबंधाची प्रमुख 3 अंग आहेत किंवा सर्वसाधारणपणे आपण निबंधाचे 3 भाग पाडू शकतो. 3 अंगात वर्गीकरण करू शकतो. पहिला म्हणजे आरंभ, ज्यामधून आपल्याला ज्या विषयावरचा निबंध आहे त्या विषयाचा परिचय होतो. ज्याला आपण एक प्रास्ताविक म्हणतो किंवा विषयाची सुरुवात म्हणतो. त्याद्वारे वाचकामध्ये निबंध वाचनाची उत्कंठा निर्माण केली जाते. दुसरा अंग म्हणजे मध्य, हा महत्वाचा भाग असतो. निबंधाचं मुद्देसूद स्वरूपात विवेचन, विश्लेषण दुसऱ्या मध्य भागामध्ये केलेलं असतं. आणि सगळ्यात शेवटी येतो तो समारोप. या ठिकाणी एक संबंध निबंधाचा एक सार एकवटलेला असतो. निष्कर्ष, निरीक्षण नोंदवलेले असतात आणि तो परिणामकारक स्वरूपाचा असा शेवट असावा लागतो. आता निबंध सूत्रबद्ध आकर्षक होण्यासाठी निबंधाचे काही घटक आपण लक्षात घेतले पाहिजेत. आणि हे निबंधाचे घटक आपल्या लक्षात आले तर कोणत्या ठिकाणी कशा स्वरूपाचं लेखन अपेक्षित असतं याचं आपल्याला आकलन होऊ शकेल आणि त्याचा निबंध लेखन कौशल्यामध्ये आपल्याला उपयोग होऊ शकेल. जसं की निबंधाचा प्रारंभ आणि शेवट हे महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे निबंधाचे मुद्दे काढण्याचं कौशल्य, त्या मुद्द्यांची मांडणी कशी करावी, निबंधाचा विस्तार, आपल्या निबंधातली भाषा, आपल्या या मुद्द्याच्या स्पष्टीकरणात द्यायचे काही उदाहरणं, दाखले, आधार किंवा कधी कधी अवतरणं किंवा काही संदर्भ हे द्यावे लागतात. तर या सगळ्या गोष्टी निबंध लेखनामध्ये खूप महत्वाच्या असतात आणि यशस्वी निबंध लेखन करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा महत्वाचा उपयोग होतो. आता निबंधाचा प्रारंभ आणि शेवट कसा करायचा त्याच्याविषयी थोडी आपण माहिती घेऊया. निबंधाचा जो प्रारंभ असतो तो आकर्षक असला पाहिजे. कारण निबंध वाचायला वाचकानं सुरुवात केल्यानंतर त्याचं लक्ष, अवधान खेचून घेणं आणि आपला निबंध त्या वाचकाला वाचावासा वाटला पाहिजे आणि पुढं पुढं त्याला उत्कंठा निर्माण झाली पाहिजे. अशा स्वरूपाचा सुरुवात असणं अतिशय आवश्यक आहे. जर सुरुवात आकर्षक असेल तरच वाचक निबंध वाचायला प्रारंभ करेल किंवा तो निबंध वाचन चालू ठेवू शकेल. आणि म्हणून सुरुवात आकर्षक असावी. निबंधाचा सुरुवात आकर्षक करण्याच्या काही पद्धती आहेत. त्यामध्ये एक असं की हे सगळे ठोकताळ आहेत, काही पद्धती आहेत. आपल्याला त्यापैकी जी पद्धत योग्य वाटेल आपण तिचा उपयोग करू शकतो. एक पद्धत म्हणजे एखाद्या सुभाषितानं, वाक्यानं किंवा एखाद्या अभंगानं, कवितेच्या ओळीनं निबंधाची सुरुवात करता येते. एखाद्या संवादानं सुद्धा निबंधाची सुरुवात करता येते किंवा उलट पक्ष आपण शेवट सुद्धा असं म्हणू शकतो. शेवटी सुद्धा एखादा अभंग, सुभाषित किंवा एखादा अवतरण देऊन शेवट करता येते. आता आपण काही उदाहरणाद्वारे ही बाब पटवून घेऊया. एखाद्या निबंधाची सुरुवात संवादानं किंवा एखाद्या काव्यपंक्तीनं कशी करता येते आपण ते पाहूया. समजा शब्दांचे सामर्थ्य या विषयावरला निबंध लिहायचा आहे. तर त्या निबंधाची सुरुवात करताना अगदी सुरुवातीलाच आपण संत तुकारामांच्या अभंगाच्या ओळी टाकल्या. कोणता तो तुकारामांचा शब्दांचा महत्व सांगणारा निबंध आहे, ज्या अभंग आहे. तो अभंग असा आहे की आम्हा घरी दण शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्दच आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. या ज्या तुकोबांच्या अभंगाच्या ओळी आहेत, या ओळी जर आपण सुरुवातीला दिल्या आणि त्याच्यानंतर शब्दांचं सामर्थ्य, शब्दांचं महत्व हे मुद्देसूदपणे आपण मांडत गेलो तर अतिशय प्रभावी निबंध होऊ शकतो. कारण तुकोबांच्या या अभंगाच्या ओळीमधूनच शब्दांचं मोल, महत्व, सामर्थ्य काय असतं ते आलेलं आहे. शब्दांना ते आमच्या घरचं धन म्हणतात, शब्दांना रत्न म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन शब्दांचं थेट एक दुसरंच रूप सांगतात की शब्द हे शस्त्र आहेत. शब्दांचा आम्ही शस्त्रासारखा वापर करू शकतो. शब्द हे आमच्या जीवाचं जीवन आहेत आणि शब्दरूपी धन आम्ही लोकांना वाटू. अशा प्रकारे शब्दांचं वेगवेगळ्या पातळ्यावर सामर्थ्य आणि उपयोजन तुकोबांनी सांगितलेलं आहे. आणि या जर अभंगाच्या ओळी आपण अशा स्वरूपाच्या निबंधासाठी प्रारंभी घेतल्या तर वाचकाचं लक्ष त्याकडे वेधलं जाऊ शकेल आणि पुढं
निबंध विषयामध्ये वाचक गुंतून जाऊ शकेल, त्याला वाचण्याचा रस निर्माण होऊ शकेल. आणखी एक बाब अशी की समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर निबंध लिहायचा आहे, तर शिवाजी महाराजांचं वेगळेपण सांगणारं किंवा त्यांच्या कामाचं मूल्यमापन करणारं एखाद्या महत्वाच्या इतिहासकाराची काय अवतरणं असतील, कोटेशन्स असतील, तर आपण ते प्रारंभी देऊ शकतो. आणि म्हणजे त्याच्या आधारे आपण शिवछत्रपतींचं काम काय होतं ते आपण पुढे घेऊ शकतो. किंवा शिवाजी महाराजांच्या काळातले जे समकालीन इतिहासकार होते किंवा काही पाश्चात्य प्रवासी भारतामध्ये आलेले होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्यावर लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी काय म्हटलेलं आहे किंवा उत्तरकालीन इतिहासकारांनी प्रवाशांनी काय म्हटलेलं आहे किंवा भारतातल्या अत्यंत गणमान्य व्यक्तींनी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरल्या सुद्धा संशोधकांनी, अभ्यासकांनी, गणमान्य व्यक्तींनी काय म्हटलेलं आहे, त्यांचे काही कोटेशन्स, अवतरण आपण देऊ शकतो आणि त्याच्या आधारे शिवछत्रपतींच्या निबंधाला आपण प्रारंभ करू शकतो. किंवा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांच्यावर काव्य लिहिलेलं आहे. टागोरांसारख्या नोबेल पुरस्कार प्राप्त कवीच्या शिवाजी महाराजांच्या वरील काव्याचा संदर्भ घेऊन आपण शिवाजी महाराजांच्यावरील निबंधाचा प्रारंभ करू शकतो. तर या पद्धतीने आपण निबंधाचा प्रारंभ आकर्षक पद्धतीनं आपल्या कौशल्यानं निबंधाचा जो विषय आहे त्यानुसार करू शकतो. त्यासाठी निबंधाचा विषय नीटपणे वाचावा, त्या विषयामध्ये कोणत्या बाबी, कोणते घटक अंतर्भूत होतात याचं काळजीपूर्वक आकलन करून घ्यावं आणि त्यानंतर मग निबंधाचा प्रारंभ कसा करता येईल याच्या संदर्भातला एक विचार करावा. आकर्षक सुरुवात असली पाहिजे की ज्याद्वारे वाचकाला आपला निबंध वाचण्याची इच्छा निर्माण होईल, उत्कंठा निर्माण होईल आणि तो त्या विषयामध्ये रुची निर्माण घेईल. अशा स्वरूपाचं आपला प्रारंभ निबंधाचा असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग म्हणजे निबंधातील मुद्द्यांची मांडणी आणि विस्तार. एकदा निबंधाचा लेखनाचा विषय निश्चित झाला की त्या विषयाशी निगडीत सगळ्या बाजूंच्या मुद्द्यांचा विचार करायला पाहिजे. म्हणजे ज्या विषयावर आपण निबंध लिहिणार आहोत त्या विषयाचे सगळे कंगोरे, पैलू नीट ध्यानात घ्यायला पाहिजेत. दोन्हीही बाजूनी विचार केला पाहिजे. म्हणजे साधक बाधक बाजूनं त्या विषयाचा विचार केला पाहिजे. समजा कसं होतं, विज्ञान शाप की वरदान असा विषय असतो. त्याला दोन बाजू आहेत. म्हणजे एक विज्ञानाचे फायदे काय आणि दुसरे तोटे काय. मग अशा वेळेला आपल्याला विज्ञानाचे फायदे कोणकोणते, तोटे कोणकोणते आहेत, या दोन्ही बाजू मांडाव्या लागतील आणि त्याच्यावर शेवटी तुमचं मत काय, तुमची निरीक्षणं, तुमचे निष्कर्ष काय हे महत्वाचं आहे. शेवटी त्या निबंध लेखकाचं स्वतःचं काही मत आहे का आणि असेल तर ते काय आहे हे महत्वाचं ठरत असतं. आणि म्हणून आपला जो विषय आहे त्या विषयामध्ये कोणत्या बाबी, कोणते मुद्दे, उपमुद्दे समाविष्ट होतात, आपल्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी आपण कोणती उदाहरणं, काही सांख्यिकी माहिती, काही आकडेवारी, कुणाचे दाखले, संदर्भ देऊ शकतो, हे आपण नीटपणे काढलं पाहिजे. आणि त्या मुद्द्यांचा एक चढता क्रम असला पाहिजे. मुद्द्यांचा विकास हा क्रमाक्रमानं आणि चढत्या क्रमानं झाला पाहिजे. कुठलाही महत्वाचा मुद्दा निसरता कामा नये ह्याची आपण निबंध लिहिताना काळजी घेतली पाहिजे. आणखी एक महत्वाची बाब असते, अनेक वेळेला आपण निबंधाच्या विषयावर नजर टाकतो आणि लगेच निबंध लिहायला सुरुवात करतो. तर असं करू नये. जो विषय आहे तो नीटपणे एकदा, दोनदा, तीनदा वाचावा आणि त्या विषयाचा गाभा काय आहे, त्याचा मतितार्थ काय आहे, तो नीटपणे समजून घ्यावा. आपण एक उदाहरणानं हा मुद्दा स्पष्ट करूया. समजा आपल्याला पावसाळ्यावर निबंध लिहायचा आहे, तर तो कोणकोणत्या पद्धतीने लिहिता येतो पहा किंवा त्या विषयाचा अर्थ कसा राहतो. पावसाळा, तो एक पावसाळा आणि पावसाळ्यातील एक दिवस असे एक समजा 3 विषय आहेत. या तिन्ही विषयामध्ये पावसाळा समान आहे, परंतु या विषयावर निबंध लिहित असताना प्रत्येकामध्ये फरक करावा लागतो. पावसाळा या निबंधामध्ये सर्वसाधारणपणे पावसाळ्यात दिसणाऱ्या दृश्यांचं, घडणाऱ्या घटनांचं वर्णन करता येईल. तो एक पावसाळा या निबंधात एखादा वैशिष्ट्यपूर्ण पावसाळ्याचं वर्णन करावं लागेल. म्हणजे एखाद्या पावसाळ्यात खूप पूर आला, महापूर आला किंवा एखाद्या पावसानं हुलकावणी देत देत हे दुष्काळच पडला पावसाळ्यामध्ये. तर असा एखादा पावसाळा असेल की जो आपल्या स्मरणात राहिलेला आहे, तर असा तो एक पावसाळा आपल्याला लिहावा लागेल की जो वैशिष्ट्यपूर्ण होता आणि आपल्या मनावर त्या पावसाळ्यानं एक अमीट ठसा उमटवलेला आहे, छाप पाडलेला आहे. तो एक पावसाळा म्हणजे अनेक पावसाळ्यापैकी तो एक पावसाळा
तो कसा होता आणि त्याचा आपल्या मनावर कोरलेपण का आहे हे आपल्याला त्यामध्ये मांडावं लागेल. आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे पावसाळ्यातला एक दिवस. या निबंधामध्ये पावसाळ्यामध्ये अनेक दिवस असतात, त्यापैकी एक असा वैशिष्ट्यपूर्ण दिवस की जो आपल्या स्मरणात आहे आणि त्या दिवशी काय काय घडलं त्या एका दिवसामध्ये ते त्याच्यामध्ये लिहावं लागेल. म्हणजे निबंधाचे विषय नीट समजून घ्यावे लागतील आणि त्यानुसार निबंधाची मांडणी आपल्याला करावी लागेल हे लक्षात घ्या. परत आणखी एक दुसरा बाब म्हणजे की निबंधाचे समर्पक मुद्दे शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी निबंध विषयाच्या सुरुवातीलाच त्या निबंधाशी निगडीत सगळ्या बाजू पैलूंची एक गोळाबेरीज करावी. त्यासाठी स्वतःचा अनुभव, स्वतःचा अभ्यास, दुसऱ्यांचे अनुभव, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये आपण काय वाचलं, वृत्तपत्रात काय वाचलं, बातम्यामध्ये काय ऐकलं, त्या निबंधाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत असतील किंवा आठवत असतील, त्या सगळ्या गोष्टी जरा मुद्देसूदपणे, संक्षिप्तपणे आपण लिहून काढाव्यात आणि कोणत्या मुद्द्यामध्ये काय काय अंतर्भूत होतं ते नीटपणे आपण मांडावं. आणखी एक गोष्ट अशी की एखाद्या अनुभवाचं हुबेहूब वर्णन करता येणं शक्य आहे का ते ठरवावं आणि वैशिष्ट्यपूर्ण असे बाब आपल्याला सांगायचे तेही लक्षात ठेवावं. किंवा एखाद्या वेळेला कसं होतं की आपल्याला काहीतरी गमतीशीर माहिती असते आणि निबंधाचा विषय तसा असतो. तर तशा विषयामध्ये आपण त्या गमतीशीर माहितीचा जे औचित्यपूर्ण असेल त्याचा आपण उपयोग करू शकतो. तर या स्वरूपानं निबंधाचा विषय आणि त्याचे जे मुद्दे आहेत ते पाडण्याचं कौशल्य आपण अवगत केलं पाहिजे. एकदा निबंधाचा विषय निश्चित केल्यावर मुद्द्यांची निवड, मांडणी आणि विस्तार आपण केला पाहिजे. त्याचे गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मुद्दे कसे पाडायचे हा एक महत्त्वाचा भाग असतो. तर ते काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. आणखी एक बाब अशी की मुद्दे पाडत असताना त्या विषयालाच आपण प्रश्न विचारायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला मुद्दे पडू शकतात. एक त्या विषयाचा आशय काय आहे त्याच्यानुसार आपण मुद्दे पाडू शकतो किंवा आपण त्या विषयालाच प्रश्नांकित करून त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे अंतर्भूत होऊ शकेल हे आपल्याला सगळं लक्षात येऊ शकतं. निबंधामध्ये भाषेला खूप महत्व असतं. भाषेवरून निबंधकाराचा व्यासंग, विद्वत्ता, त्याची विचार करण्याची क्षमता, मुद्दा पटवून देण्याची हातोटी लक्षात येते. म्हणून निबंधाची भाषा प्रभावी असावी. ती क्लिष्ट नसावी, अवघड, बोजड नसावी, जोडाक्षरयुक्त, कठीण, दुर्बोध शब्द शक्यतो टाळावेतच. साधी, सोपी, वाचनीय आणि ओघवती अशी भाषा असली पाहिजे. योग्य शब्दांची निवड केली पाहिजे. शब्दांची मांडणी, विविध वाक्प्रचारांचा चपखलपणे वापर, अवतरणांचा वापर, विराम चिन्हानुसार लेखन करणं, सुविचार, म्हणी यांचा योग्य स्वरूपात वापर करावा. आणि हेही लक्षात घ्या, आपण जे अवतरणं, काव्यपंक्ती किंवा अभंगातल्या काही गोष्टी, म्हणी हे जे वापरणं आहे ते जिथं गरज असेल तिथं सहजपणे आलं पाहिजे. ओढून ताणून निबंध सजवण्यासाठी या गोष्टी करायच्या नाहीत. आपण आपल्या शरीरावर अलंकार घालतो तरी किती, आपण चांगलं दिसावं इतपत. पण कुठून तरी घरामध्ये कुणाचे तरी अलंकार आहेत आणि म्हणून ते आपण जर भरपूर घातले तर आपलं आहे ते रूप बिघडून जाण्याच्या शक्यता असते. हेच निबंधालाही लागू होतं आणि म्हणून अतिशय औचित्यपूर्ण असा वापर करावा. निबंधाचं सौंदर्य वाढवण्यासाठी भाषेच्या वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करता येतो. आशयानुरूप शब्दांची निवड करता येते. त्यामुळं निबंधाचं सौंदर्य वाढतं. समजा पावसाचं वर्णन करताना रिमझिम पडणारा पाऊस, रपरप पडणारा पाऊस, धो-धो पडणारा पाऊस, मांजराच्या पावलाने येणारा पाऊस किंवा कोसळणारा पाऊस, गडगडून येणारा पाऊस, असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जर आपण वापरण्याचा प्रयत्न केला आशयानुसार तर एक प्रकारे सौंदर्य निर्माण होण्याची शक्यता असते. आणि असे विविध शब्द आपल्याला सुचण्यासाठी, वापरण्यासाठी आपला शब्दसंग्रह मोठा असावा लागतो. आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाचे पर्यायी शब्द असं एक मोठं आपलं भांडार समृद्ध असलं पाहिजे. आणि अनुरूप शब्द कुठे, कधी वापरायचा याचं भान आपलं पक्कं असलं पाहिजे, लक्षात घ्या. वाक्यात सौंदर्य निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वाक्यरचना करता येते. विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य यांचा आपण उपयोग करू शकतो. याशिवाय अवतरण चिन्ह,
थोरा मोठ्यांचे उद्गार हेही आपण वापरू शकतो, काव्यपंक्ती वापरू शकतो. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या सगळ्यांचा जो वापर करणार आहे तो आपण प्रमाणशीर केला पाहिजे. आपण जे मुद्दे मांडत आहोत त्याच्या अधिक स्पष्टीकरणासाठी, अधिक प्रभावी होण्यासाठी या गोष्टीचा वापर करायचा हे आपण लक्षात ठेवावं. भाषेवर प्रभुत्व हे अभ्यासातनं येत असतं. त्यामुळे वेगवेगळ्या ग्रंथांचं सातत्यपूर्ण वाचन, भाषेतील व्याकरणाच्या नियमांचं सखोल आकलन या गोष्टी आवश्यक असतात. आता निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यावी? तर निबंधाची भाषा साधी, सोपी आणि सौंदर्यपूर्ण असावी. निबंधकर्त्यानं कृत्रिम भाषेच्या निर्मितीच्या मागे लागू नये. कृत्रिम भाषेमुळे निबंधाचा विषय क्लिष्ट होण्याची, कृत्रिम होण्याची शक्यता असते. त्यामुळे निबंधातला आशय वाचकापर्यंत पोहोचत नाही. निबंधातील शब्दांचं क्रम अनुरूप असावे. शब्द अर्थपूर्ण आणि प्रवाही असावे. निबंधामध्ये भाषेच्या व्याकरणाच्या नियमांचं पालन होणं आवश्यक आहे. प्रमाण लेखन विषयक नियमानुसार लेखन करणं आवश्यक आहे. निबंध लिहिताना आपली जी प्रामाणिक मतं असतील ती निबंधामध्ये मांडावीत. अप्रामाणिक कुठल्या तरी ऐकलेल्या गोष्टीवर निबंध लिहू नये. आपलं विचार आणि भावना यांची पुनरावृत्ती निबंधात होत नाही ना याची काळजी घ्यावी. भावनेच्या भरात किंवा अतिउत्साहामध्ये एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली गेली तर पुनरुक्तीचा दोष निर्माण होतो. पुनरुक्तीपासून निबंधकारानं सदैव सावध असलं पाहिजे. आपण जो निबंध लिहिलाय तो पुन्हा एकदा वाचून काढला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो रिपिटेशन, पुनरुक्ती झालेली नाही ना हे पाहिलं पाहिजे. निबंधाची जी भाषा आहे ती खूप पातळ आणि खूपच सोपी असता कामा नये. निबंधाचा विषय कसा आहे त्यानुसार भाषेचं स्वरूप ठरतं. एखाद्या गंभीर स्वरूपाच्या विचारप्रवर्तक चिंतनात्मक निबंधाची भाषा प्रौढ, परिपक्व अशी असावी. आणि सगळ्यात महत्वाचं भाषा ओघवती आणि वाचनीय असावी. आपला निबंध वाचावासा वाटला पाहिजे. योग्य ठिकाणी मुद्दे पाडले पाहिजे. एका मुद्द्याचं स्पष्टीकरण एखाद्या किंवा दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये झाले पाहिजे. एक परिच्छेद हा शक्यतो एका मुद्द्याचं स्पष्टीकरण करणारा असावा. आणि आपल्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ आपण एखादा उदाहरण, एखादा संदर्भ, एखादी आकडेवारी आपण देऊ शकतो की जी संक्षिप्त असावी आणि आपल्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ आपण ती देतो ह्याचंही भान ठेवावं. आणि निबंधाचा जो शेवटचा परिच्छेद असतो तो समारोपाचा, तो परिणामकारक असावा. त्याच्यामध्ये आपले निरीक्षण, आपले निष्कर्ष मांडावेत. एक प्रकारे निबंधाचा सार त्याच्यामध्ये मांडावा. निबंध वाचल्यानंतर आणि निबंधाचा शेवट विशेषतः वाचल्यानंतर निबंध लेखकाची मतं काय आहेत किंवा त्या विषयाचं एक सांगोपांग आकलन वाचकाला व्हावं आणि त्या विषयाच्या मांडणीतून निबंधकारानं जो निष्कर्ष काढलेला आहे, जे अंतिम मत व्यक्त केलेलं आहे त्याचा एक प्रभाव, एक ठसा वाचकांच्यावर पडावा अशा स्वरूपाची आपली निबंधाची मांडणी असावी. हे सगळं कौशल्य आहे आणि ते अभ्यासानं, सरावानं, वाचनानं आणि सातत्यपूर्ण लेखनानं साध्य होऊ शकतो. निबंध कौशल्य अवगत होण्यासाठी वेगवेगळ्या विषयावर सातत्यानं आणि जाणीवपूर्वक निबंध लेखन करणं आवश्यक आहे. मुख्यतः जो विषय आहे त्या विषयामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट होऊ शकतात ह्याचा नीटपणे विचार करावा. मुद्दे पाडावेत. मुद्द्यांचा एक विकासाचा क्रम असावा, चढता क्रम असावा आणि मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ योग्य तिथे आवश्यक ते संदर्भ, उदाहरणं, दृष्टांत, दाखले द्यावेत आणि अंतिमतः आपली निरीक्षण आणि मतं नोंदवावीत. हे सगळं लेखन आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये असावं. एक स्वतःची भाषाशैली निबंध लेखकाची म्हणून आपण विकसित करावी, घडवावी. असं केलं तर आपण एक चांगला निबंध लेखक होऊ शकतो. यामध्ये आपण निबंधाचं स्वरूप, वैशिष्ट्य आणि निबंध लेखनाच्या पद्धती या गोष्टी आपण पाहिल्या. धन्यवाद.